खूप हार्दिक स्वागत आहे आणि मी इथे इलेक्शन कमिशनर सुनील भाई चव्हाण आणि कांती सोलिया यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करून मला दोन प्रश्न विचारायचे आहेत। तर आपण इथे आलात, इथे जी व्यवस्था आहे ती व्यवस्था तुम्हाला कशी वाटली साहेब? आधी आलो खरोखरच मेघवाल समाजाचे तसं बघायला गेलं तर जे नियोजन आमच्या सुनीलबाईंनी केलं आहे खरोखर खूप आणि सुंदर। असं काय वाटते की कुठच्या तरी एमपीचं इलेक्शन किंवा आमदारकीचं इलेक्शन किंवा नगरसेवक इलेक्शन त्याच्यारित्या बेस्ट चांगलं आणि सुंदररित्या झालं नियोजन। आणि इथे जे कॅन्डिडेट उमेदवार उभे आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देणार? मी कॅन्डिडेटना ह्या शुभेच्छा देईन। आधी पहिल्या त्यांना निवडून येतील त्यांना पण शुभेच्छा, आणि नाही निवडून आले तरी बी त्यांनी समाजासाठी आपलं काम केलं पाहिजे। आणि आज जे आपण समाजासाठी जगतो आहे, समाजासाठी जे आज पॅनल सगळं उभं केलेलं आहे त्या लोकांनी आपल्या मेघवाल समाजाकडे चांगल्यारीत्या लक्ष देऊन ज्या मेघवाल समाजाला आपण चांगलं सुचलो काय देऊ शकतो किंवा समाजासाठी आपण काय करू शकतो आणि समाजाला कसं एकत्र आणून पुढे नेऊन आपला मेघवाल समाज कसा मोठा करता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि सर्वांनी जे निवडून आले त्यांनी पण आणि निवडून आले त्यांनी पण नंतर एकत्ररित्या चांगल्या रीतीने काम केलं पाहिजे। महालक्ष्मी मेघवाल पंचायतचं जे इलेक्शन आहे त्याला राज्य पातळीवर खूप महत्त्व आहे असं आमच्या मेघवाळा समाजामध्ये एक समज आहे, आणि ती समज काही दृष्टिकोनातून सातत पण आहे। या विचारावर तुम्ही काय म्हणणार? माझं तर आनंद मला वाटेल की मेघवाल समाज राज्यस्तरावर गेला ही चांगली गोष्ट आहे। पण हे जे आता ज्या इलेक्शन होत आहेत त्याच्यातनं जे कोण निवडून येत आहेत त्यांनी तिथे जाऊन आपल्या समाजाबद्दल चांगल्यारीत्या बोललं पाहिजे, समाजासाठी आपलं भांडलं पाहिजे, समाजासाठी आपल्याला जे काय आपल्या समाजाला आपण देऊ शकतो सरकारकडनं असो किंवा अनेक कुठून असेल त्याच्यासाठी सगळ्यांनी झटलं पाहिजे आणि आपला हा मेघवाल समाज मोठा केला पाहिजे। आपण इथे आलात आणि आमच्या मेघवाळा समाजाबद्दल जे बोललात, परंतु माझ्या विचारात एक आहे की ह्या इलेक्शनला जे लोकशाही म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा किंवा नगर परिषदमध्ये ज्या महत्त्व आहे त्याविषयी माझा प्रश्न होता, त्याला किती महत्त्व आहे या इलेक्शन? नाही हो, खरोखरच आहे। जर तुमचा समाज एकत्र झाला किंवा कसलीही येणारी कुठचीही इलेक्शन असो त्या समाजाचे तुम्ही प्रमुख असाल, ज्या बाबा समाजासाठी आपण काम करतोय त्या समाजासाठी कुठचेही लोकसभेचे असो विधानसभेचे असो नगरसेवकाचे असो त्यांना सांगायला पाहिजे की बाबा आमच्या या समाजाच्या समस्या आहेत त्या तुम्ही आम्हाला सोडून दिलात तर आम्ही तुमचा विचार करू। अशा पद्धतीची ही एकी निर्माण झाली पाहिजे तरच आपला समाज टिकून राहील आणि समाजामध्ये स्थान मोठं मिळेल। म्हणजे महालक्ष्मी मेघवाल पंचायत जर प्रमुख ते वोटिंगमध्ये लोकांच्या प्रतिनिधित्व करत असेल तर त्याला खूप महत्त्व आहे असं अरुणभाई स्वतः म्हणतायत। तर त्या विषयावर मी हरीशभाई धारियांना पण विचारतो की आपण ह्या विषयावर काय बोलतो? आम्ही सध्या मराठीत अरुणभाईशी बोलून घेऊया, नंतर आपण